हॅलो दोस्तों, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये। आता टाइम मिळाला आहे सकाळची योजना 10 आणि आज ब्लॉग थोडा लेट स्टार्ट करून आलो आहे कारण की सकाळीच नाही का नळ आले होते तर पाणी वगैरे भरलं म्हणून आज टाइम झाला। आणि आता हे जे कूलर आहे का नाही मागं त्यातलं पाणी काढायचं आहे। आता थंड आला आणि मोसम आता पाण्याची काही गरज नाही आहे, फक्त हवाची गरज आहे। तर आता हे खाली करावं लागेल कारण की याच्यामध्ये नाही का तर बारीक बारीक जंतू पडते पाण्यामध्ये, म्हणून हे साफ वगैरे करावं लागेल। आता मंडळी, अगर तुम्हाला कूलरमधलं अगर टफ खाली करायचा आहे ते एक तर हे कूलर बाहेर काढा लागेल, नाही तर मग असा पाईप घ्यायचा एक आणि इथं अटॅच करून घ्यायचा। या ठीक आहे, असा अटॅच करून घ्यायचा, इथून नाही होणार तर इकडून करून घ्यायचा। अशा प्रकारे आणि ही बाल्टी भरून घ्यायची। तर मंडळी, तो तरीका काम ना करून आला तर ह्या तरीक्यानं आता याला आता टोळानं पाणी ओढतो। पाणी आलं तर गाईस जे टप होता टपातलं पाणी फेकून दिलं आणि टप बी बाहेर नेऊन सण ठेवून दिलं कारण की त्याला घासघास करून सणी वर टाकला आहे कारण की नाही तर मग तसं ठेवला की ते फुटून जाते ना। आता कूलर असं ठेवला आणि जो टेबल होता त्याच्या खालतं मी बोर्ड टाकले तर फक्त, आणि हे काही टाकलं नव्हतं पन्नी त्याच्यात नाही का त्या पाट्या बी नाही का हे होऊन गेल्या, मग टेबल बी खराब होऊन गेला। आता त्याला थोडासा धुईदाय करून सण वारू टाकला टेबलले आणि कूलर इथं ठेवला। त्याला याच्यात ठेवला तपणामध्ये कारण की ज्या पाट्या फुगल्या पाण्याच्या आहे ना त्या थोडासा नॉर्मल होऊन जाईल, शायद बादमध्ये होते ना होतं पता नाही। तर आता याला ही इथं ठेवलं आहे, बादमध्ये ठेवलं आहे संध्याकाळ टायमाला झोपायच्या टायमामध्ये टेबलवर। गाईस ह्या पाट्या बघा कसं पाण्याच्या आहे ना, हे बघा आज आहे मंगळवार तर आज किराणाची गाडी आली आहे गावामध्ये, हे बघा। तर गाईस आता आलो आहे मी मंदिरापाशी धनगरी भावाच्या आणि आज मी वाडा भरवत आहे। तर एक सोबती बी आला आहे प्रमोद भाऊ, तो आता पहिले पूजा करत आहे आणि त्याबाद मग मी पूजा करीन। गाईस रेल्वे पार करून सयाने अशा रस्त्याने या लागते। तर हे वय मंदिर आमच्या धनगरी भावाचं गावचं अर्ध अधुरं काम करून ठेवलं आहे, पूर्ण बी काम नाही केलं मंदिरचं। आणि प्रमोद भाऊ आता पूजा करत आहे। हे पहिलं मंदिर आहे, हे छोटंसं मंदिर आहे की नाही, हे पहिलं मंदिर आहे। हे नवीन बनवून राहिले होते पण बनवलं नाही, अर्ध अधुरं ठेवलं काम, पता नाही काऊन तर तिथं बी पूजा करावं लागते। पहिली पूजा आमची इथं होते आणि त्याच्या बाद आम्ही जातो मग मोरख्याले, तिथं मोठा धनगरी भाव आहे। आणि गाईस तिथं मटेरियल पण ठेवलं आहे, रेत आणि गिट्टी, पण पता नाही मिस्त्री नाही भेटला का सिमेंट नाही भेटले यायला तर आहे ना। परंतु हे वय गावची नियर सालभरातून फक्त एवढं पाणी येते, बाकी असंच राहते सुकं। इथं बी सालभरातून एवढं येतो आम्ही पूजा करायला मिरगाच्या टायमात। तर तसं आता झाली मग आमची पूजा। तर सर्वात पहिले त्या भाऊनं पूजा केली आणि मग मीनं पूजा केली। आता चाललो घराकडे मी, आणि आजच्या मोसमचा व्यू पाहून घ्या गाईस, पण पाणी काहीच नाही येऊन आला। फायनली गाईस आज लगेच दिवसापासून नाही का पाणी सुरू झालं, हे बघा मतलब फुयार चालू आहे हलकी हलकी, चांगलं दनरपा पाणी काही आला नाही, हलकी फुयार चालू आहे, एवढं बी ठीकच आहे म्हणा पाणी।